तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि आज मी एक खूप छानशी रीडिंग घेऊन आले मी तुमच्यासाठी, जी तुम्हाला खूप आवडते. दत्तगुरूंची रीडिंग आहे आणि खूप स्ट्रॉंग मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला, जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. तुमच्याशी रिलेटेड आहे. तुम्हाला दत्तगुरूंना तुम्ही जी गुरुचरण सेवा जी तुम्ही करताय, ती गुरुचरण सेवा तुम्हाला प्राप्तीकडे घेऊन जात आहे, असा मेसेज मला मिळाला. खूप असा आध्यात्मिक स्पिरिच्युअल मला खूप अशी उत्सुकता आहे की या रीडिंगमधून असे कोणते मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत, जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. त्याचं माझ्यापर्यंत सुद्धा ते पोहोचणारच आहेत, पण मला तुमच्यापर्यंतही पोहोचवायचे आहेत. खूप आतुरतेनं अतूट भक्ती जी गुरुंवर तुमची आहे, स्वामींवर तुमची आहे, आणि तीच तुमची जी गुरुसेवा आहे, गुरुचरण सेवा जी तुमची आहे, तीच तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे. आणि ती मोक्षप्राप्ती होत असताना तुमच्या शरीरात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या वाणीमध्ये जे बदल तुमच्या आयुष्यात होत आहेत, किंवा जो कल तुमचा बदलला जातोय, जो दृष्टिकोन तुमचा बदलला जातोय तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा, तुम्हाला गुरूंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने एक नवीन रस्ता, तुम्हाला जो मोक्षाचा रस्ता आहे, तो तुम्हाला दाखवला जातोय. जर संसारात राहूनही, या संसार रूपी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राहूनही तुम्ही मोक्षप्राप्तीकडे जाताय. या मोक्ष म्हणजे स्वतःला तुम्ही इतकं गुरुचरणांशी तुम्ही लीन झालेले आहात. तुम्हाला इतकं तुम्ही म्हणजे इतकं लीन झालंय की तुम्ही त्यात म्हणजे हे नाही, तुमच्या संसारात, तुमच्या ध्यानात, तुमच्या मनात, तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त गुरुसेवा, गुरु भक्ती आणि गुरुज्ञान हेच सगळं तुमच्या आयुष्यात प्रवाहित होतंय. आणि ह्याच्याशीच तुम्ही हेच तुमच्या आयुष्यात सगळं पसरवलं जातं आणि ह्याच्याशीच तुम्ही कनेक्ट होता, असा मला मेसेज जो मिळाला, किंवा अशी मला तुमची एनर्जी कनेक्ट झाली. तर बघूया काय आहे जो मेसेज मला दत्तगुरूंचा जो मिळालेला आहे, किंवा खूप अशी छान मेसेज मला दिला गेला, तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर बघूया आपण. तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे. आणि हा कोणता मेसेज आहे आणि तुम्हाला काय मेसेज इथं द्यायचा आहे. तर चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. तर बघूया, तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे. आणि काय आहे असं जे तुम्ही करताय, किंवा जे तुम्हाला लीन करताय, जे तुम्हाला त्यांच्याकडं असं त्याच्या सेवेमध्ये तुम्हाला असं हे ठेवतंय, असं मग्न झालाय तुम्ही त्या सेवेमध्ये, सॅक्रिफाईस. मी तर तुम्हाला खूप छान, आणि तुम्हाला तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे. आणि खूप छान असा मेसेज मला इथं कनेक्ट झाला. आणि सॅक्रिफाईस तुम्ही लीन झालाय. मी तुम्हाला पहिलेच इथं जो मेसेज दिला तो म्हणजे तुम्ही लीन झालाय. तुम्ही गुरुसेवेमध्ये लीन झालाय, आणि म्हणूनच तुम्हाला हा मेसेज इथं दिला जातोय. तुम्ही गुरुसेवेमध्ये लीन झालाय. आणि अशी गुरुसेवा आहे जी तुम्हाला तुमच्या दत्तगुरूंशी, स्वामींशी तुम्हाला कनेक्ट करते. तुम्हाला ती सांगते, तुम्हाला ती दाखवते की तुमची भक्ती किती पराकोटीची भक्ती आहे. आणि तुम्ही इतक्या आत्मीयतेनं त्या भक्तीमध्ये आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये लीन झालेले आहात की तुम्हाला कशाचंही त्या ह्याच्यामध्ये भान नाही. इथं मला खूप मोठी अशी एनर्जी इथं मला हे दिसते की तुम्ही आतून सुद्धा असे निरभ्र झाले. तुमची भक्ती, असं कसं आपण काय म्हणतो, एखादं ढगाळलेलं आभाळ आहे, ढग आलेत, आभाळ दाटून आले, आणि जे छान असं जेव्हा बरसतं, ते छान असं बरसलं जाते, मोकळं होतंय, त्यावेळेला त्याच्यामध्ये एक छान असा कसं असतंय, छान असं त्याच्यामध्ये वातावरण किती छान असतं, आणि आकाश असं निरभ्र असतं, स्वच्छ असतं, त्याच्यामध्ये काहीही नसतं. तशी मला इथं तुमची ऊर्जा दिसते. कारण तुम्ही तुमच्या ऊर्जेला, तुमच्या ह्याला
तुम्ही गुरुसेवेमध्ये स्वतःला इतकं झोकून दिले, इतकं म्हणजे तुम्ही, मी असं तुम्हाला इतकं म्हणणार नाही की तुम्ही सगळंच सोडून तुमचा संसार, तुमचं घरदार, तुमचं कष्ट आणि तुमचं सगळं सोडून तुम्ही सगळं भक्ती मार्गामध्ये तुम्ही लागलाय, तर नाही आहे. तशाही एनर्जीज असतील तरी सुद्धा इथं हे आहे, पण अशा तुमच्या संसार रूप, मला इथं हा मेसेज येतोय की तुमचा संसार करत असताना तुमचं कुटुंब, तुमचा संसार, तुमचं सगळं हे चालवत 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 असताना सुद्धा तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गुरुसेवेमध्ये, गुरुचरण सेवेमध्ये इतके लीन झालाय, त्यांच्या भक्तीमध्ये इतके मग्न झालाय, तुम्हाला म्हणजे अगदी तुमच्या हृदयातून, तुमच्या मुखातून, तुमच्या अगदी फक्त गुरूंचं नामस्मरण आणि त्यांची सेवा, त्यांचे उच्चार, त्यांचं जे ज्ञान त्यांनी जे दिलं, जे सेवेचं असेल, जे भक्तीचं असेल, जे दानधर्माचं असेल किंवा काय, त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान वाटण्यामध्ये, ते ज्ञान देण्यामध्ये तुम्ही इतकं स्वतःला मग्न करून घेतलंय की तुम्ही म्हणजे तुम्हाला त्याच्या कुठलंही असं तुम्हाला भानच त्यात राहिलेलं नाही आहे. आणि तेच तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे. मोक्ष म्हणजे काय? मी आत्ता तुम्हाला इथं हाच मेसेज दिला, म्हणजे हा मेसेज मी हे देत असताना सुद्धा ॲज अ दत्तगुरूंचं आवाहन, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनानेच हे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. खूप स्ट्रॉंग आणि पॉझिटिव्ह अशी एनर्जी तर आहे. आणि तेच तुम्हाला मी इथं सांगते की जे आकाश बरसून असं निरभ्र होते, स्वच्छ होते, तशी तुमची काया स्वच्छ झालेली आहे. तुम्ही जी गुरुचरण सेवा जी तुम्ही करताय, जे परमेश्वराला तुम्ही लीन झालेले आहात, तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुमची माया आणि तुमचं जे सेवा तुम्ही जी करताय, अगदी स्वतःला हे करून तुमच्याकडं जे असेल, जसं असेल, जे तुम्हाला करता येईल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही करण्याचा जो प्रयत्न करताय आणि त्यामधूनच तुम्ही इतके लीन झालाय की तुमची सेवा म्हणजे आतून पूर्ण हे सेवा निरभ्र तुम्ही झालाय, असून आतून आणि बाहेरून म्हणजे पूर्ण तुम्ही गुरुमय झालेले आहात. आणि इतकं तुम्ही गुरुचरण सेवेमध्ये लीन झालाय की तुम्हाला दत्तगुरु, गुरुदेव, स्वामी तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहेत. म्हणजे या अशी मोक्षप्राप्ती आहे जिथं अहंकार आणि इगो, अहंकार, राग, लोभ, मोह, मत्सर ह्या सगळ्याचा त्याग तुम्ही केलाय. हे सगळं त्याग केले तुम्ही, हे सगळं सोडलंय आणि याच्यामधून जी तुम्हाला प्राप्ती झालेली आहे ते म्हणजे प्रेमाची. या मोक्षातून जी मोक्षप्राप्ती म्हणजे काय आहे, ह्या मोक्षातून तुम्हाला इथं या बलिदानातून, या सॅक्रिफाईसमधून, ह्या त्यागातून तुमच्याकडे जे आता आले राहिले ते तुमच्याकडे आहे ते ज्ञान आहे, प्रेम आहे आणि एक असा मार्ग आहे जो भक्तीकडे घेऊन जातोय, जो चांगल्या ह्याच्यावर घेऊन जातोय, जो सत्कार्याकडे, सत्कर्माकडे घेऊन जातोय. अशा मार्गावर तुम्ही इथं पुढं चाललेले आहात आणि खूप छान असे मेसेजेस कनेक्ट होत आहे. नक्की चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अशा सर्व लोकांपर्यंत हा मेसेज पोचवा जे खरंच गुरुदेवांची, दत्तगुरूंची सेवा करतायत, त्यांच्या गुरूंची सेवा करतायत आणि ते संसाररूपी हा गाडा चालवत असताना सुद्धा ही जी गुरुचरण सेवा आहे आणि जो वसा त्यांनी घेतलेला आहे तो अगदी अखंड आणि त्यांच्या परीनं जसं होईल तसं ते पूर्ण करतायत आणि त्या दत्तगुरूंच्या, त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनावर ते पुढे चाललेले आहेत. अशा सर्व एनर्जीज, अशा सर्व लोकांपर्यंत हे मेसेजेस पोचवून मदत त्यांनाही ह्या मेसेजेसची कनेक्ट करा जेणेकरून तुम्ही त्यांच्यापर्यंत आहे. आणि मी तर तुम्हाला आता हेच म्हटलं, तुम्ही त्याग केलाय आणि इथं त्याग तुम्ही कशाचा केलाय बघा, इथं तुम्ही त्याग केलाय तुमचं म्हणजे अगदी सर्वस्व इथं तुमचं पणाला लागलं होतं. मला इथं अशीही इथं एनर्जी दिसते. तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाते का, तर तुमचं अगदी सर्वस्व तुमचं इथं पणाला लागलेलं होतं. तुमच्याकडं सगळं संपलंय असं, म्हणजे पूर्ण सगळं संपलंय असं तुम्ही वाटत होतं म्हणजे संपलंच होतं. तरी सुद्धा तुम्ही तुमचा जो मार्ग आहे
तुमचा गुरुसेवेचा जो मार्ग आहे, त्यांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे, त्यांनी दिलेला जो वसा आहे आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते तुम्ही सोडलेलं नाही आहे. जर कितीही तुम्हाला किंचाळावं वाटलं, ओरडावं वाटलं, रडावं वाटलं, टाहू फोडून आक्रोश करावा वाटला, तरी सुद्धा तुमचा विश्वास परमेश्वरावर होता, गुरुदेवांवर होता, दत्तगुरूंवर होता, तुमच्या गुरूंवर होता, त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर होता, तुमच्या ज्ञानावर होता आणि त्याचंच इथं हे आहे, फळ आहे आणि हे फळ तुम्हाला इथं दिलं जाते. म्हणूनच तुमची ही गुरुचरण सेवा जी आहे तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे. हे म्हणजे असं तुम्ही बलिदान केलेलं आहे, त्याग केलाय तुमचं सगळं इतकं, पण इथं तुम्हाला आता इतकं भरभरून तुम्हाला सगळं आहे, कारण तुम्ही हे कशाच्या निरपेक्षपणे ही जी गुरुचरण सेवा जी आहे, जे त्यांचं मार्गदर्शन आहे, ते त्यांचं ज्ञान आहे, ते तुम्ही अगदी आत्मीयतेनं पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय, त्यात तुम्ही लीन होताय आणि प्रेमानं तुम्ही ते करताय, निरपेक्ष भावनेने तुम्ही ते करताय. तुमचा त्याच्यामध्ये कोणतीही अशी म्हणजे याची भावना नाही आहे की का निरपेक्ष आहात तुम्ही आणि त्यामुळेच तुम्हाला त्या मोक्षप्राप्तीकडे श्री गुरु घेऊन जात आहेत. तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही मोक्षप्राप्तीकडे जाताय. तर खूप छान असा मेसेज कनेक्ट झाला आहे आणि थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. थँक्यू सो दत्तगुरु. आणि हे का तुम्हाला तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाते. का घेऊन जाते? कारण तुमच्यात असं तुमचं जे ज्ञान आहे, तुमची जी ऊर्जा आहे, तुम्ही जी सेवा करताय ती समोर कोण आहे बघून ती तुमची सेवा बदलत नाही आहे. समोर राजा असला तरी सुद्धा तुम्ही दिलेली सेवा तीच आहे आणि समोर जर खूप असं प्राणी असेल, पशुपक्षी असेल, तरीही तुमच्याकडून मिळालेली दिली गेलेली सेवा आहे, ज्ञान आहे, ते त्याच प्रतीचं आहे. तुम्ही समानतेनं वागता, सर्वांशी समानतेनं वागता, प्रेमानं वागता, इक्वलतेनं वागता, कोणामध्येही भेदभाव करत नाही आहे. तुमचं ज्ञान, तुमचं जे कोणतरी काहीतरी खूप देते म्हणून त्याला तुम्ही ते देत नाही, तर जो देईल आणि जो नाही देईल त्याला सर्वांबरोबर तुम्ही इक्वलतेनं राहताय, समानतेनं राहताय, कोणात भेदभाव करत नाही. तुमच्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे, तुमच्या सेवेचा जो प्रकाश आहे, तुमच्याकडे जे आहे, जे तुम्ही करताय, जे तुम्ही देताय, निरपेक्ष भावनेने देताय, सर्वांना समान लेखताय, सर्वांना समभावाने देताय आणि म्हणूनच हीच तुमची सेवा, हीच तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे. तुम्ही जरी संसारात, म्हणजे मी तुम्हाला पहिले इथं हेच सांगितलं आणि आता ही मोक्षप्राप्ती अशी आहे की तुमच्या ज्ञानामध्ये इतकी भर पाडते, तुमच्या असं उच्च कोटीचं, उच्च प्रतीचं ज्ञान तुमच्यामध्ये आता भरलं जाते. हे तुमच्या गुरुदेवांचा, तुमच्या दत्तगुरूंचा तुम्हाला आशीर्वाद मिळतोय की असं उच्च कोटीचं, उच्च प्रतीचं ज्ञान, जे ज्ञान असं लिहून वाचून नाही, तर ते तुमच्या आतून इतकं ज्ञान ते बाहेर पडते आणि तुमच्या वाणीतून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा पौर्णिमेचा चंद्राचा जसा असा लख्ख प्रकाश असतो, चांदणं असतं, म्हणजे इतका छान त्याचा प्रकाश असतो, शीतलता असते त्याच्यामध्ये आणि खूप असं त्याच्यात असं हे असतं, आकर्षण असतं की नाही. तसं तुमचं जे ज्ञान आहे ते असं खूप वाढणार आहे इथं आणि तुमच्या ज्ञानाचा प्रकाश इथं वाढतोय. तुमची श्री गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाते आणि तीच मोक्षप्राप्ती म्हणजे तुमच्यामध्ये होणारा ज्ञानाचा उगम आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे. जे ज्ञान म्हणजे तुमच्यामध्ये दत्तगुरूंच्या आशीर्वादाने भरभरून आहे, ते ज्ञान तुमच्यातून असं म्हणजे चारही बाजूला ते ज्ञान तुमच्यातनं पसरवलं जाते. म्हणजे त्या ज्ञानाचा जो हे आहे, प्रसार आहे, तो त्या ज्ञानाचा प्रसार कोणालाही म्हणजे सर्वांवर समानतेनं पडतोय असा. मग ते झाडं, फुलं, पानं, पशु, पक्षी, माणूस, कुणीही असो, त्यांच्यापर्यंत अगदी समानतेनं पसरवला जातोय आणि याच ज्ञानाच्या सेवेतनं तुम्ही जे सेवा करताय
त्या सेवेतनं तुम्हाला ते मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहेत. आणि असा इथं खूप छान मेसेज आहे आणि दत्तगुरूंचा मेसेज आहे, तुमच्या गुरूंचा मेसेज आहे. तर इथं सर्वांनी ह्या मेसेजेसशी कनेक्ट व्हायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मेसेजेस तुम्ही शेअर करायचे आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. थँक्यू सो मच दत्तगुरू. तर बघूया, तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाते. पेशन्स यामध्ये हेच आहे, तुम्ही सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्याग केले, बलिदान केले, सर्वांना समानतेनं तुम्ही वागवताय, सर्वांशी समानतेनं वागताय. तुम्ही जरी संसारात असाल, तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये कुठंही असा, तुम्ही जी तुमची श्री गुरुचरण सेवा म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही पद्धतीनं जरी तुम्ही गुरूंचं नामस्मरण जरी करत असाल, जर कुठंही असू दे, गुरु कधीही तुम्हाला सांगणार नाही तू माझ्या पायाशी येऊन बस आणि मगच तुझी भक्ती पूर्ण होईल आणि मगच मी तुला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाणार आहे. नाही, तर गुरु तुम्हाला त्याच तुमच्या फळाचं आशीर्वाद आणि त्यात तुमचं हे जे फळ तुम्हाला देत आहेत की तुम्ही जिथं कुठे आहात, जिथं जसे आहात तसे तुम्ही तुमच्या कर्मातून जी सेवा तुम्ही करताय, जो त्याग तुम्ही केलेला आहे, जी निस्वार्थ सेवा तुम्ही करताय, सर्वांपर्यंत जे पोचण्याचा प्रयत्न करताय आणि जे तुमच्यातलं ज्ञान आहे, जे तुमच्यातलं प्रेम आहे, जो तुम्ही आनंद दुसऱ्यापर्यंत वाटताय, त्या आनंदाचा ती जी तुम्ही सेवा करताय त्याच्यामुळे तुम्हाला ते मोक्षप्राप्तीकडे घेऊन चाललेले आहेत. मोक्षप्राप्ती म्हणजे काय, अगदी निरभ्र आकाश, म्हणजे तुमच्या संसारातले, तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस निघून जाऊन एक नवीन सूर्योदय तुमच्या आयुष्यात होते, जो मोक्षप्राप्ती असा याचा अर्थ आहे. आणि इथं तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मला जो मेसेज देण्यात आला, असं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न करते. आणि पेशन्स, इथं का पेशन्स आहेत, हे सगळं करत असताना तुम्ही म्हणजे कशाची वाट बघितलेली नाही आहे, अपेक्षा केली नाही, कशाची वाट बघितली नाही, अपेक्षा केली नाही, अगदी निस्वार्थपणे फक्त आणि फक्त देत गेलाय आणि पेशन्स ठेवलेत तुम्ही. जे काही होईल, मी इथं काय म्हटलं तुम्हाला, इथं जो मेसेज मला कनेक्ट झाला की तुम्ही आक्रोश करावं असा वाटला, रडावं वाटलं, म्हणजे खूप असं तुमचं टाहो फोडून ओरडावं वाटलं, तरी सुद्धा तुम्ही पेशन्स ठेवला. का पेशन्स ठेवलाय, कारण तुमच्या गुरूंवर, दत्तगुरूंवर आणि जे ज्ञान घेताय त्या ज्ञानावर, दिव्यशक्तींच्या आशीर्वादांवर तुमचा विश्वास होता. ही तुमच्या विश्वासामुळे तुम्ही मोक्षप्राप्तीकडे जाताय. तुम्ही जो विश्वास ठेवलाय परमेश्वरावर, दत्तगुरूंवर जो विश्वास ठेवलाय, स्वामींवर जो विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासामुळे तुम्ही या मोक्षप्राप्तीकडे चाललेले आहात. आणि हीच तुमची जी श्री गुरुचरण सेवा आहे, ही जी तुम्ही सेवारूपी ज्ञान जे वाटताय किंवा जे तुम्ही सेवा करताय, ज्या कुठल्या माध्यमातून तुम्ही सेवा करताय, अन्नदान करत असाल, दानधर्म करत असाल, अगदी तुम्ही तुमच्या कर्मातून तुमच्या आईवडिलांची सेवा करताय, तुम्ही वृद्ध लोकांची सेवा करताय, लेकरांची सेवा करताय, त्या सेवेतून सुद्धा तुम्ही मोक्षप्राप्तीकडे जाताय असा इथं मेसेज दिला जातोय. कारण तुम्ही खूप मोठं काहीतरी करावं असं नाही, तुम्ही तुमच्या एवढ्याशा कर्मातून सुद्धा मोक्षप्राप्तीकडे जाऊ शकता. पण ते कर्म करत असताना त्यात शुद्धता आहे, ते तुमचं कर्म करत असताना त्यात तुमची खूप शुद्धता आहे, खूप आत्मीयता आहे, खूप प्रेम आहे. ते बरोबर दाखवण्यासाठी तुम्ही करत नाही किंवा काय तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही करत नाही, अगदी निरपेक्ष भावनेने तुम्ही करताय. आणि म्हणूनच दत्तगुरू तुम्हाला हा आशीर्वाद देत आहेत आणि ते तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहेत. थँक्यू सो मच दत्तगुरू, थँक्यू सो मच. मला असं ना खूप अशी ओढ आहे, मला काय फिलिंग येते मी नाही सांगू शकत तुम्हाला. थँक्यू सो मच. आणि काय आहे, हार्ट अवेकनिंग, तुमचं म्हणजे हार्ट चक्र ओपन होते, तुमच्या हृदयाचं जे फूल आहे जे उमलतंय,
उमलतंय. आणि मी तर तेच तुम्हाला मोक्षप्राप्ती का होते, कारण तुम्हाला आता कळेल. मी तर तुम्हाला तोच मेसेज दिला, जे निरभ्र झालेलं आहे, अगदी निरभ्र ढगाळलेलं सगळं निघून गेलेलं आहे, सगळे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यातले निघून गेलेत. जो प्रकाश आत असा दाबून ठेवलेला होता, जे ज्ञान बाहेर येता येता कुठंतरी थांबवत होतं, त्याला कोणीतरी बाहेर येताना असं थांबवल्यासारखी एनर्जी इथं येत होती, की बाहेर पडतंय, अगदी धुडकारून बाहेर पडतंय ज्ञान. पण अशा काही एनर्जीज असतील किंवा असं काही आहे, जेव्हा काहीतरी चांगल्या गोष्टी होत असतात तर त्यावेळेला ते थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न होतो. तसा तुमच्या आयुष्यात झालाय, की तुम्ही काहीतरी चांगलं कर्म करताय, पण त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे येत आहेत, तुम्हाला पुढं जायला असं हे होत नाहीये. तर इथं ते म्हणूनच तुमच्या तो जो अडथळा होता, ते जर ढगाळलेलं हे होतं, ते सगळं बाजूला काढून, ते सगळं ढगाळलेलं जाळं बाजूला काढून अगदी छान अशी बरसात होऊन तुमचं ते आकाश असं स्वच्छ निरभ्र आणि खूप छान असं ते आकाश हे झालेलं आहे. आणि ॲज अ डिवाइन डायरेक्टर हां, इथं तेच तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे. मी तुम्हाला इथं तेच सांगितलं. निरभ्र जे आकाश आहे, जे बरसून आता रिकामं झालेलं आहे, आणि त्यातून आता असं एक नवीन आनंद, नवीन गायडन्स, नवीन अजून आता जे तुम्हाला ढगाळलेलं होतं ते सगळं बाहेर काढले, आणि आता ह्या स्वच्छ निरभ्र अशा ह्या ज्ञानरूपी ह्या मंदिरात, हे जे तुमचं मंदिर आहे, हे जे तुमचं हृदय, जे तुमचं मंदिर आहे, त्या मंदिरात आता असं उच्च कोटीचं ज्ञान तुमच्यामध्ये भरलं जाते, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि ते ज्ञान असंच उच्च कोटीचं तर आहेच ते, पण ते असं ते प्रकाशित केलं जाते आणि तुमच्यापर्यंत ते दिलं जाते, आणि तुम्ही ते बाहेरपर्यंत फैलावताय दत्तगुरूंच्या आशीर्वादाने. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे तुमच्या कर्मातून ते पसरवलं जात आहे. तुम्ही जे कर्म करताय, तुम्ही जे मेसेजेस देताय, तुम्ही तुमच्या कर्मातून जे काही सेवा करताय, स्वामींची असेल, दत्तगुरूंची असेल, तुमच्या कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही जे कर्म करताय, कार्य करताय, त्या कार्यामधून सगळ्यातून तुम्हाला ते मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहेत. तुमच्या संसारात ते आता तुझे जे ब्लॉकेजेस होते, जे अडथळे येत होते, ते सगळे अडथळे दूर करून स्वामी आणि दत्तगुरू तुमच्या आयुष्यात सगळा बॅलन्स आणतायत. आता बॅलन्स म्हणजे तुम्ही कुठंतरी सगळं इनबॅलन्स झालं होतं, चित्त असं थाऱ्यावर नसल्यासारखं असं तुमचं झालं होतं, तर सगळं तुमचं चित्त थाऱ्यावर आणतायत. ते तुमच्यातलं पराकोटीचं ज्ञान बाहेर काढतायत, तुमच्यातलं प्रेम बाहेर काढतायत, आणि तुमच्यात जो इनबॅलन्सचं जे सगळं झालं होतं ते सगळं बॅलन्स करून पुन्हा एकदा तुम्हाला त्या उच्च प्रतीच्या अशा ज्ञानाशी तुम्हाला ते कनेक्ट करतायत, आणि तुमच्यातनं असं ते बाहेर पडतंय, असं बाहेर पडतंय तुमच्यातनं ते. आणि त्यानं असं तुमचं म्हणजे खूप चारी बाजूनं हो बाजूनी असं सगळं तुमचं ते प्रकाशित केलं जाते, तुमचं ते ज्ञान आणि तुमचे ते विचार, तुमचं हे सगळं दत्तगुरूंच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे होते ना. जे डिवाइन हिलिंग ही जी हे जे तुमच्या आयुष्यात जे म्हणजे ब्लॉकेजेस होते किंवा काही चाललेलं होतं, ते जर डिवाइन हिलिंग तुमच्या आयुष्यात चालू होती, जो इनबॅलन्सिंग होतं, आणि तुम्हाला जो एक नवीन हे बाहेर काढायचं होतं, रिचार्ज करण्यासाठीचं हा जो पिरियड होता, तो तुमच्यासाठी चाललेलं होतं, आणि तुमची गुरुचरण सेवा तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जात आहे ॲज अ डिवाइन हिलिंग. हेच म्हणजे डिवाइन हिलिंग म्हणजे काय, दैवी शक्ती तुम्हाला प्रोत्साहित करत असतात, हलवत असतात, म्हणजे जे तुमच्यात दाटलेलं आहे, साठलेलं आहे, ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे तुमच्यातलं बघा ज्ञान आहे, जर ते साठवून ठेवलं तर त्याचा काय उपयोग नाही, तर ते बाहेर काढलं पाहिजे. आणि जेव्हा ते बाहेर निघेल, इथून बाहेर निघेल, तेव्हाच ते त्यात अजून भरलं जाईल, आणि अजून तसंच ते उच्च कोटीचं ज्ञान तुम्हाला इथं दिलं जाते, त्याचं व्हॉइस ऑफ ट्रूथ. आणि असा एक आवाज जो दबलेला होता, जो दडलेला होता, तो असा आवाज सगळं हे फाडून बाहेर येतोय, आणि तुमचं थॉट चक्रही ओपन होतंय. जे कोणी अशा सेवेच्या मार्गामध्ये आहे, जे दानधर्म करताय, जे उच्च कोटीचं जे उच्चारांचं किंवा बोलण्याचं असं काही कार्य करत आहे, त्यामध्ये सुद्धा त्यांना मोक्षप्राप्तीचं हे आहे, त्यांची ही गुरुचरण सेवा त्यांना ज्ञानाचा वसा देते, उच्च कोटीचं ज्ञान देते, आणि त्यांच्या थॉटमधून, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला
प्रत्येक शब्द सत्यात उतरवतायत दत्तगुरु. प्रत्येक शब्द जर तुम्हाला आता लक्षात येईल की तुम्ही बोललेलं, तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्ही कोणाला बोलली असेल, सांगितली असेल, तर ती सत्यात उतरतीये, खरी होते असं तुम्हाला मेसेजेस येतील किंवा तुम्हाला ते जाणवेल. आणि तुम्ही एखादं मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्हाला एखादा चांगला रस्ता तुम्ही ह्या इथं जे खरं होतंय, हे जे पॉझिटिव्ह आहे, जे खरं आहे, जे चांगलं काय तुम्ही तुमच्या वाणीतून बाहेर गेलेले शब्द आहेत, ते शब्द सत्यात उतरवतायत दत्तगुरु. त्यामुळं तुमचं असं पौर्णिमेसारखा, कारण ही सेवा ही श्री गुरुचरण सेवा आहे. त्यांच्या चरणांशी तुम्ही लीन झालेले आहात. तुम्ही स्वतःला तिथं समर्पित केले. खूप प्रेमानं असं सगळ्या अंतःकरणात तुम्ही न समर्पित झालाय, सरेंडर झालाय. आणि म्हणूनच हा तुमचा थॉट चक्र असं ते हे करून काढायला लागलेत, असं मला इथं जाणवतंय की थॉट चक्रामध्ये जे काही ब्लॉकेजेस होते ते सगळे ओढून काढून जे डिवाइन हिलिंग तुमच्यात होतं ते सगळं डिवाइन हिलिंग सुरू असल्यामुळं, दैवीय हिलिंग सुरू असल्यामुळं तुमच्या थॉटमधून सगळं ते निघून गेलंय आणि एक नवीन प्रकाश आता बाहेर पडतोय. आता म्हणजे लक्षात येईल की तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द खरा होतोय आणि त्यासाठी दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे, दिव्य शक्तींचा आशीर्वाद आहे, त्यांचं प्रेम आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे. आणि म्हणूनच ह्या शब्द मी सगळ्यांना जर रिक्वेस्ट करून सांगेन, ही रीडिंग खूप पॉवरफुल आणि खूप अशी एनर्जेटिक रीडिंग आहे. दत्तगुरूंचे मेसेजेस आहेत, तर रीडिंग अगदी पूर्ण रीडिंग तुम्ही बघा, रीडिंगशी कनेक्ट व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीडिंग पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांनाही या मेसेजेसशी कनेक्ट होता येईल. आणि थँक्यू सो मच क्लॉक ऑफ विजडम. म्हणजे आता ही वेळ आलेली आहे आणि ह्या वेळेची जसं तुम्ही वाट बघत होता, तुम्ही एक जी वाट बघत होता की असं आयुष्यातला एक नवीन प्रवास जो आहे, अवेकनिंगची प्रोसेस जी तुमची आहे, म्हणजे तुम्ही जो तुम्ही भक्ती मार्गावर होता आणि त्याचा एक प्रवास, प्रत्येक गोष्टीचा एक टप्पा असतो, तो टप्पा तुम्ही एक पूर्ण केलेला आहे, जो मोक्षाचा टप्पा आहे. आणि तुम्ही आता हा संसार, म्हणजे संसाराचं हे सगळं हे जे तुमचं चाललेलं होतं, त्या ह्याच्यातून एक वेगळा असा रस्ता, ज्यामध्ये ज्ञान तुम्हाला देण्यासाठीच एक धडपड चाललेली होती, दिलंच होतं तुम्हाला दत्तगुरूंनी. तर जे ज्ञान जे तुम्हाला दिलेलं आहे ते मोक्ष प्राप्तीकडे तुम्हाला आता घेऊन जात आहे. आणि हे तुमची आता ती वेळ आलेली आहे, डिवाइन टायमिंग, जे परमेश्वराने तुमच्यासाठी निर्धारित केलेली वेळ ॲज अ डिवाइन टायमिंग. आणि मला तुम्हाला इथं सांगताना म्हणजे मी जास्तीत जास्त खूप प्रयत्न करते की मला म्हणजे तुमच्या भाषेत मी जसं शिकली आहे, मला ही मराठीत बोलायला आणि मराठीत तुम्हाला सांगायला खूप आवडतं. माझी भाषा ही तीच आहे आणि दत्तगुरूंनी मला ब्लेस्ड केलेला आहे. समृद्ध तर आहेच आणि हा गर्व नाही, हा अहंकार नाही, ही एनर्जी आहे. आणि तुमचेच खरं तरी आशीर्वाद तुमचेही आहेत, जसे दत्तगुरूंचे आहेत की मी एवढी एनर्जेटिक रीडिंग करू शकते, मी एवढ्या उच्च कोटीच्या अशा ज्ञानाशी कनेक्ट होऊ शकते. ही तुमचीच एनर्जी असते, तुमचे ब्लेसिंग्स असतात, तुमचे आशीर्वाद असतात. आणि अशा माझ्या परिवाराला खूप 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 सारे धन्यवाद की त्यांच्या ह्या एनर्जीमुळे मी या सगळ्या ह्याच्याशी कनेक्ट होऊ शकते. थँक्यू सो मच. आणि रीडिंग पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय श्री कृष्ण, राधे राधे, गणपती बाप्पा मोरया.